माझ्या पोळ्या कशा झाल्या आता एकदम मऊसुरत आणि एकदम मस्त. पुराण जास्त भरल्यामुळं कणिक थोडी कमी घ्यायची आणि पुराण जास्त घ्यायचं, त्यामुळं पोळ्या असल्या येता जातात आणि जास्त फुगतात पण. आणि तेल भरपूर लावायचं. कोणाकोणाला असल्या लुसलुशीत पोळ्या आवडतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला इथेच व्हिडिओ खतम करत आहे. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू. नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आज मी धोंडे पौर्णिमा आहे, आज देवाला निवेद नारळ करायचं आहे. चला तर आज मी डाळ घेतलेली, ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची. डाळ धुवून झाली की 2 पाण्याने डाळ धुवून घ्यायची. त्याला केमिकल लावलेलं असतं, ते पांढरशीप पाणी निघतं. तर ही डाळ मी आज शिजून घेऊन पोळ्या बनवणार आहे. पोळी कशी फुगली जाते, पोळी कशी बनवायची आपल्याला, हे पण तुम्हाला ट्रिक दिली जाईल आणि माझ्याकडे ऑर्डर पण भेटली जाईल. तुम्हाला पोळ्याची जर ऑर्डर पाहिजे असली तर मला आधी 2 तास 3 तास सांगायचं, तर तुम्हाला पोळी पूर्णपणे अशी टम्म फुगलेली पोळी दिसणार आहे आणि भेटली जाणार आहे. तर ऑर्डर बुकिंग करायला कमेंटमध्ये मला नंबर द्यायचा, त्या नंबरवरती कॉल केला जाईल आणि तिथं तुम्हाला माहिती दिली जाईल. तर अशा मी ऑनलाईन खानोळ तयार चालू केलेली आहे, तर मग तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय. चला आता ही डाळ मी धुवून घेत आहे आणि धुवून घेऊन आपल्याला ही पाण्याने 2 ते पाण्याने धुवून घ्यायची, 2 ते 3 पाण्याने, आणि शिजाय टाकायची. शिजून डाळ, आणि माझ्याकडून चुकलं, रात्री डाळ भिजत टाकायची होती, तर भिजून डाळ खूप लवकर शिजली जाते, तर मला रात्री लक्ष राहिलं नाही म्हणून मी आता शिजाय टाकणार आहे. आणि किती झटपट डाळ शिजली जाते हे पण तुम्हाला इथे दाखवलं जाणार आहे. चला तर मी सुरुवात करत आहे डाळ धुवून घ्यायला. तर बघून घेऊ शकताय तुम्ही, ही डाळ मी धुवून घेत आहे. तर डाळ आपल्याला हाताने चोळून घ्यायची. तर बघा पाण्यात एवढी घाण निघलेली पावडरची. चला हे पाणी मी खाली करून घेत आहे. अजून एका पाण्याने धुवून घ्यायची. बघू शकता हे दुसरं पाणी आहे डाळ धुवून घ्यायला. चला तर आता ही डाळ मला शिजवाय टाकायची आहे. तर एवढं पाणी घेतलेलं आहे मी त्यामध्ये.